हाय फ्रेंड्स, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं स्ट्रगलर्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आज एक नवीन अपडेट घेऊन आलेले आहे. मोस्ट ऑफ द मुलांना हे कळालेलंच असणार आहे की इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक विभागात 38,996 जागांची भरती होणार आहे. आता काल परवापासूनच त्याचे फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. अजून 1 महिना आहे फॉर्म भरण्यासाठी. पण आपण याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. शॉर्ट प्लस म्हणजे जे पूर्ण जे डिटेल जाहिरात आहे, जी PDF आहे, तीसुद्धा आपण इथे बघणार आहे. ओके. कारण की काही मुलांना डिटेल इन्फॉर्मेशन हवी असते, काही मुलांना शॉर्ट इन्फॉर्मेशन हवी असते. त्यामुळे दोन्ही इथे घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ओके. तर यामध्ये टोटल 38,926 जागा आहेत. ओके. याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, देन डाकसेवक अशा तिन्ही मिळून ते जागा डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जे शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी आणि MSc पाहिजे. याच्यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आणि SC ST वाल्यांसाठी त्याच्यावरती जर वय गेलं तर 5 वर्ष सूट आहे आणि OBC वाल्यांसाठी 3 वर्षासाठी सूट आहे. ओके. जर फीज स्ट्रक्चर म्हटलं तर फीजमध्ये OBC वाल्यांसाठी आणि जनरल आणि EWS वाल्यांसाठी ₹100 फीज आहे. ओके. देन महिलांसाठी फीज नाही आहे आणि SC ST PWD वाल्यांसाठी सुद्धा फीज नाही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 जून 2022. ओके. 5 जून 2022 म्हणजे अजून 1 महिना आहे आपल्याकडे फॉर्म भरायला. ओके. देन अधिकृत वेबसाईट आपण इथे आता बघणार आहे, जी म्हणजे ज्या लोकांना पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असते ज्या जाहिरातीबद्दल, त्यांच्यासाठी ही पूर्ण PDF मी ओपन करून इथे तुम्हाला दाखवत आहे. ओके. आणि यामध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे की कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कोणते लोक याच्यामध्ये फॉर्म भरू शकता, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके. तर PDF मी WPS ॲपमध्ये WPS ऑफिसमध्ये ओपन करत आहे. तर ते लोड व्हायला थोडासा वेळ लागतो. ओके. तर आपली PDF ओपन झालेली आहे. आपण बघू शकता आता इथे टोटल नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ द ग्रामीण डाकसेवक. ओके. तर यामध्ये ॲप्लिकेशन सबमिशन डेट आहे स्टार्ट म्हणजे 2/5/2022ला स्टार्ट झाला आहे आणि 5/6/2022ला ते संपणार आहे. तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवर म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता. जी वेबसाईट इथे दिलेली आहे इंडियन पोस्ट gdsonline.gov.in वर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः भरू शकता किंवा तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता. ओके. तर याच्यामध्ये बेस सॅलरी जी आहे ती आहे 12,000 BPM वाल्यांसाठी. देन ABPM व डाकसेवकांसाठी आहे 10,000. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आहे की नेक्स्ट काय दिलं आहे इलिजिबिलिटी. आता 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते, हे आपण आधी पण बघितले. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन SC ST वाल्यांसाठी 5 वर्ष आहे, OBC वाल्यांसाठी 3 वर्ष, EWS वाल्यांसाठी नो रिलॅक्सेशन नाही आहे. EWS वाल्यांसाठी जे EWSचे जे लोक आहेत त्यांना एज रिलॅक्सेशन नाही आहे. PWDचे जे लोक असतात म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, जे काही हँडिकॅप वगैरे त्यांना म्हणजे शारीरिक कोणत्याही एक व्यंगता आली असेल तर ते 10 वर्षापर्यंत म्हणजे 40 वर्ष म्हणजे 50 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. देन PWD प्लस OBC मध्ये जे लोक पर्सन विथ डिसेबिलिटी जे असतील ते 13 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. देन PWD प्लस SC ST जर असतील आणि ते 15 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओके. म्हणजे 40च्या वर 15 वर्ष. देन याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण आधीच बघितलं, फक्त 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट लागते. ओके. 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट आणि मॅथ आणि त्याच्यामध्ये 10वीमध्ये मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हॅविंग स्टडीड ॲज अ कंपल्सरी, म्हणजे तो कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश. ओके. आणि याच्यामध्ये MSc आपल्याला लागणार आहे. कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज. आता तुम्ही महाराष्ट्रासाठी फॉर्म भरताय तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी कंपल्सरी तुम्हाला लिहिता वाचता आली पाहिजे. ओके. आणि बोलतासुद्धा आली पाहिजे. नॉलेज ऑफ सायकलिंग, याच्यामध्ये सायकलिंगचं नॉलेज सांगितलेलं आहे, ना की स्कूटी किंवा बाईकचं. फक्त सायकलिंग तुम्हाला येणं अपेक्षित आहे तिन्ही पोस्टसाठी. ओके. देन हे इतकं महत्त्वाचं नाही, आपण खाली बघूया. तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. तुमची फीज फक्त ₹100 आहे.
बाकीच्या लोकांसाठी फीज नाही आहे, SC ST PWD आणि महिलांसाठी फीज नाही आहे. ओके. आणि हाऊ टू अप्लाय, तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये म्हणजे काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ते आपण इथे बघणार आहे. नेम कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला नेम टाकायचं आहे, फादर नेम, मदर नेम टाकायचे, मोबाईल नंबर, ईमेल ID, बर्थ डेट, जेंडर काय असेल ते, कम्युनिटी टाकायची आहे. PWD जे असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथे सर्टिफिकेट नंबर किंवा सर्टिफिकेट तुम्हाला तिथे हवं असणार आहे. 10th पास सर्टिफिकेट तिथे असणार आहे. लँग्वेज स्टडी इन 10th क्लास, लँग्वेज स्टडीचं म्हणजे मार्क्स वगैरे किती होते ते. देन इयर ऑफ पासिंग तुम्हाला तिथे म्हणजे तुम्हाला जे 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिथे सगळे लागणार आहे. सिग्नेचर स्कॅनिंग आणि काय नेक्स्ट आहे यामध्ये कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर यामध्ये रिसंट फोटोग्राफ पाहिजे, जो JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि तो नॉट एक्झिस्टिंग 50 KB म्हणजे 50 KB वर जास्त त्यांचं हे गेलं नाही पाहिजे, त्याची फाईल साईज गेली नाही पाहिजे. देन सिग्नेचर पण अपलोड करायची आहे. त्यासाठी सिग्नेचरसाठी 20 KB वर फाईल नाही पाहिजे, ते पण JPEG फॉर्मॅटमध्येच पाहिजे. देन सबमिशन ऑफ 10th क्लास मार्क डिटेल आणि जे 10वीचे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे अपलोड करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला इथं बघायचं आहे की जॉब प्रोफाईल. आता जॉब प्रोफाईल काय असणार आहे तर ब्रांच पोस्ट मास्टरसाठी जॉब प्रोफाईल जो असणार आहे, कॅरिंग आउट ट्रान्झॅक्शन ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे जे पोस्ट ऑफिसमध्ये बसतात, जे ट्रान्झॅक्शनसाठी बसतात, फीज वगैरे घेतात किंवा काही डॉक्युमेंट्स असेल ते कलेक्ट करतात, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं ब्रांच पोस्ट मास्टरकडं असतात. आणि नेक्स्ट आहे यांना काय करावं लागतं की जो रेकॉर्ड असतो तो मेंटेन ठेवावा लागतो. मेंटेनिंग द रेकॉर्ड अपकीप द अनहेल्ड डिव्हाइस, मोबाईल डिव्हाइस अँड स्मार्टफोन, म्हणजे त्यांच्याकडे कोणतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल त्या डिव्हाइसमध्ये त्यांना सगळा रेकॉर्ड हा ठेवावा लागतो. जो असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असेल म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर आहे म्हणजे AB PM, त्यांचं जॉब प्रोफाईल आहे सेल ऑफ स्टॅम्प्स, स्टेशनरी, कन्वेइंग अँड डिलिव्हरिंग ऑफ मेल. नेक्स्ट आहे डिपॉझिट पेमेंट अँड अदर ट्रान्झॅक्शन, IPPF, म्हणजे त्यांचंसुद्धा ऑफिस लेवललाच काम आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरचं आणि ब्रांच पोस्ट मास्टर, हे दोघांचंही ऑफिस लेवललाच काम आहे, त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही आहे. सोबतच डाकसेवक. आता डाकसेवकला काय काम आहे तर डाकसेवक विल बी एंगेज्ड डिपार्टमेंटल ऑफिस लाईक सब ऑफिस, सब पोस्ट ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस ETC. द जॉब प्रोफाईल ऑफ डाक सेवक विल बी इन्क्लूड. त्याच्यामध्ये सेल ऑफ स्टॅम्प्स, स्टेशनरी, म्हणजे ह्याचं पण सेमच आहे. ह्यालाही जे ऑफिसचं वर्क आहे तेच डाकसेवकला आहे. ओके. नेक्स्ट आहे सिलेक्शन क्रायटेरिया. आता सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे, सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. आता यामध्ये जी मेरिट लिस्ट तयार होणार आहे त्यानुसार याचं सिलेक्शन असणार आहे. बेस्ड ऑन द मेरिट पोझिशन कॅन्डिडेट अँड प्रेफर पोस्ट सबमिटेड, म्हणजे त्यांनी जे पोस्ट सबमिट केली आहे आणि त्या पोस्टनुसार जी मेरिट लागली आहे त्या मेरिटनुसार त्याचं सिलेक्शन होणार आहे. नोटीस ऑफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी सेंट ओनली द मोस्ट सुटेबल कॅन्डिडेट फॉर द post based on the merit and preference submitted. Provisionally selected candidate अटेंडिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे जे प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाणार. देन अलॉंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट विथ द फोटो, म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंट फोटो वगैरे जे असणार आहे ते सगळे डॉक्युमेंट्ससह त्यांना बोलावलं जाणार. आणि जे प्रोव्हिजनली एंगेजमेंट लेटर विल बी इश्यू थ्रू द मेल, म्हणजे त्यांना एंगेजमेंट लेटर हे मेल थ्रू त्यांना पोहोचलं जाणार, म्हणजे तुम्ही आता सिलेक्ट झाला आहात आणि तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी येऊ शकता, यासाठी त्यांना बोलवलं जाणार. नेक्स्ट काय तर नेक्स्ट आहे आता ही जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे, जी डार्क ब्लॅकमध्ये आहे ती. द सिलेक्शन प्रोसेस विल बी कम्प्लिटेड बाय 15/11/2022. ॲप्लिकेशन पेंडिंग आफ्टर 10/11/2022 विल नॉट बी कन्सिडर. यामध्ये the application for which email, SMS notification for the document verification it to be sent shall be considered as pending. Such application will have no right to engagement after 10/11/2022, म्हणजे 10/11/2022 नंतर
विथ रिसिप्ट नो ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड अगेन्स्ट दिस नोटिफिकेशन. म्हणजे तुम्हाला जे ॲप्लिकेशन येणार आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये पोहोचून जाईल. नोव्हेंबरच्या नंतर नाही येणार, नोव्हेंबरपर्यंत किंवा त्याआधीसुद्धा पोहोचू शकतं. म्हणजे तुम्ही सिलेक्टेड झाला आहात की नाही झाला आहात, तुमचं मेरिट लिस्ट वगैरे हे सगळं तेव्हा येईल. म्हणजे मेरिट लिस्ट लागू शकते आधी, पण तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच बोलवलं जाईल. ओके, हे होते आजचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आणि अत्यंत महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन. काही मुलांना शॉर्ट आणि काही मुलांना लाँग इन्फॉर्मेशन हवी असते. त्यासाठी मी दोन्ही इन्फॉर्मेशन इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खालचं जे आहे ते इतकं महत्त्वाचं नाही, त्यामुळे मी इथे घेत नाही आहे. आणि यामध्ये ही महाराष्ट्र लेवल एक्झाम नाही, ही इंडिया लेवलला एक्झाम आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांनी म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती पोस्ट आहे किंवा काय म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती पोस्ट आहे हे आहे, पण मग कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहे असं काहीच दिलेलं नाही आहे. इंडिया लेवलला एक्झाम होणार आणि जिथे लोक कमी असणार तिथे तुम्हाला पाठवलं जाणार आणि तुम्ही इथे प्रेफरन्स देऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल तेव्हा तुम्ही तिथे प्रेफरन्स देऊ शकता की तुम्हाला काम कुठं करायचं. ओके, तर ही होती आजची महत्त्वाची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनासुद्धा ही इन्फॉर्मेशन पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. ओके, तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट अपडेटमध्ये, नेक्स्ट अपडेटसोबत. ओके, थँक्यू, बाय बाय.